नवसाला पावणारा बाप्पा अशी ओळख असलेला सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील नेरूर माड्याची वाडी इथल्या गावडे कुटुंबाचा गणपती राज्यभरात प्रसिद्ध आहे। शाडूच्या मातीच्या 21 गोळ्यांपासून मूर्तिकार घरी येऊन या गणपतीची मूर्ती तयार करतो। ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून गावडे घराण्यामध्ये चालत आली आहे। 300 ते 350 कुटुंब एकत्र येत या गणपतीचा 5 दिवसांचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात। बावन्न चुलीवर विविध प्रकारचे पदार्थ तयार करून गणपतीला त्यांचा नैवेद्य दाखवला जातो। हा आमचा गावडे म्हणजे 52 चुलीचा गणपती आहे गावड्यांचा। आणि तो पूर्वीपासून म्हणजे खूप वर्षापासून ही परंपरा आमच्याकडे चालू आहे 52 चुलींची। तसे आम्ही 52 चुलीवर आम्ही एकत्र कुटुंब सगळे येतो, सगळी लोक जमतो आणि पहिल्या दिवशीपासून 5 दिवस आम्ही इकडे जेवण बनवतो। तसे प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या चुलीवर एकत्र बनवतो की कोण आपल्या परीने एका चुलीवर बनवतात। तसं पहिल्या दिवशी आम्ही भात वगैरे जेवण, मोदक, 5 भाज्या वगैरे बनवतो। तसेच आम्ही दुसऱ्या दिवशी नैवेद्य म्हणून आम्ही धुंदरबीच्या दिवशी आम्ही जेवण बनवतो। तसंच आम्ही सगळ्यांना ते नैवेद्य दाखवतो वगैरे। आणि आमची अशी परंपरा आहे की आजपर्यंत आमच्या 52 चुलीचा गणपतीचं म्हणजे प्रसिद्ध आहे। पण आमच्या सगळ्या गावडे कुटुंबाने एकत्र मिळून आम्ही तो साजरा करतो। त्याचा 5 दिवस तो आमचा एकदम म्हणजे सगळ्यांनी मिळून मिसळून आम्ही ते म्हणजे आमचं हसन खेळून आम्ही ते करतो। आजपर्यंत असं कधीच असं झालं नाही ते की भांडणा तंटा असं कधीच झालेलं नाही। तुम्ही आमचं एकत्र असं कुटुंब म्हणजे खरंच तुम्हाला सगळ्यांनी बघू, तुम्ही येऊ शकतात आम्हाला बघून इकडे आमच्या कुटुंबाला गणपतीला वगैरे। गणपती समोर फुगड्या भजन करून रात्र जागवली जाते। हा आमच्या गणपतीचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती अशी एक आमच्या गणपतीची ख्याती आहे। आणि ही जी गणपतीची सेवा करणारी 100 कुटुंब आहेत, ही सगळी कुटुंब आज सदन आहेत। म्हणजे तसं कोणाची परिस्थिती कमजोर अशी नाही आहे, हे एक आमच्या गणपतीचं वैशिष्ट्य आहे। त्यामुळे सगळे 100 कुटुंबातली माणसं एकत्र येऊन आम्ही हा गणपती पूजन करतो। दुर्मिळ होत चाललेली एकत्रित कुटुंब पद्धती अनुभवायची असेल तर गावडे कुटुंबीय हे एक उत्तम उदाहरण आहे।